नमस्कार, स्वागत है आपका एम न्यूज में। महाराष्ट्र स्त्री मुक्ति परिषद का 3 दिवसीय राज्य सम्मेलन 20, 21 और 22 दिसंबर को यशवंतराव चौहान सेंटर में महिला आंदोलन का नेतृत्व एक मंच पर होना है। स्त्री मुक्ति परिषद के आंदोलन को 50 वर्ष पूरे हुए हैं। इस अवसर पर 20, 21 और 22 दिसंबर को मुंबई के यशवंतराव चौहान प्रतिष्ठान सेंटर में 3 दिवसीय राज्य स्तरीय सम्मेलन का आयोजन किया गया है। इस सम्मेलन में पिछले 50 वर्षों के महिला आंदोलन पर चर्चा होगी और आने वाले वर्षों के काम की दिशा तय की जाएगी। इस परिषद की जानकारी देते हुए महाराष्ट्र स्त्री मुक्ति परिषद की अध्यक्षा शारदा साठे, उपाध्यक्ष चयनिका शाह, सचिव अधिवक्ता निशा शिवुरकर और कोषाध्यक्ष डॉक्टर छाया दातार ने मीडिया को संबोधित किया। इस अवसर पर महाराष्ट्र स्त्री मुक्ति परिषद की सदस्य लता भिसे सोनावड़े, मनीषा गुप्ता, हसीना खान, सुनीता बागल और सुभद्रा देशमुख आदि उपस्थित थी। देखिए हमारे संवाददाता रवि यादव की ये विशेष रिपोर्ट। और हसरत जिंदगी मामूली ये दो संगठनों के साथ हूँ, लेकिन यहाँ अभी महाराष्ट्र स्त्री मुक्ति परिषद की तरफ से मैं बात कर रही हूँ। महाराष्ट्र स्त्री मुक्ति परिषद, जैसे छाया और शारदा ने बताया, ये पिछले 50 सालों का एक आकलन करने के लिए बना हुआ नेटवर्क है पूरे महाराष्ट्र के संगठनों का और लोगों का। और इसका एक पड़ाव जो है वो अभी परसों से होने वाला है, जो कि एक सम्मेलन है वायदू चौहान में सेंटर में होने वाला है 3 दिन का, जिसमें जगह जगह से लोग आएंगे, महाराष्ट्र के कोने कोने से लोग आएंगे। लेकिन ये परिषद बनने से पहले इस पूरे साल में बहुत सारी प्रक्रियाएं हुई हैं जिनके बगैर ये परिषद हो नहीं पाती, और जिनका एक तरह से ये परिषद में एक हम कहें कि वो सारी जो प्रक्रियाएं हैं वो भी परिषद का हिस्सा है। तर त्याच्यामध्ये असं केलं की गावागावातून जाऊन हे 2 कॅम्पेन्स आम्ही इथे राबवले। एक होतं मनुस्मृती नको संविधान हवे, ज्याच्यावर छायाने मांडलं। दुसरं होतं की पब्लिक ट्रान्सपोर्ट जिथे असतं, बस स्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स, इथलं सेफ्टी ऑडिट करणं। कारण बाहेरच्या जगात फिरताना किंवा बाहेर मोकळेपणाने फिरताना स्त्रियांना जे प्रश्न येतात आणि ट्रान्स लोकांना जे प्रश्न येतात, त्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी जी पब्लिक स्पेस आहे ती सेफ असायला पाहिजे, आणि पब्लिक स्पेस सेफ असण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळ्यांना सेफली आणि सगळ्यांना मिळायला पाहिजे। तर हे 2 मुद्दे घेऊन या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये किती सेफ्टी आहे, किती सुरक्षा आहे, किती लोकांना ते दिवसा रात्री कसं घेता येतं, जी आपली ठिकाणं आहे त्याच्यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही, याच्याबद्दल लोकांनी स्वतः जाऊन स्वतःच्या हिमतीने जाऊन सकाळ संध्याकाळ रात्र सगळ्या जिल्ह्यांमध्ये खूप ठिकाणी करीब 250 जगह पर जाकर इस ऑडिट को किया गया है और उसका एक रिपोर्ट बना है जो सम्मेलन में रिलीज होगा, जिस पर बहुत सारी मांगे हैं जो हम सरकार के पास लेके जाएंगे और कोशिश करेंगे कि अगले सालों में उन मांगों को हम हासिल कर सकें। तो ये 2 कैंपेन्स जैसे चले जिनके कारण बहुत सारे लोग हमसे जुड़े। और एक ऐसा है कि आज के दौर में जब दौर इतना हिंसक है, दौर इतना सबको अकेला बनाने वाला है, उसमें ये प्रक्रियाओं से सब इकट्ठे आने की एक प्रक्रिया शुरू हुई और जिले के स्तर पर, तालुका के स्तर पर लोग इकट्ठा आए और उन्होंने अपने अपने मुद्दे क्या है ये कैंपेन्स भी किए और अपने मुद्दे क्या है इसका एक तरह से कलेक्शन भी किया। इस पूरी प्रक्रिया के लिए खर्चा लोगों ने अपने जेब से दिया है। किसी भी तरह का फंडिंग सुरू आहे आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद महिलांकडून, सामाजिक कार्यकर्त्यांकडून आणि जे स्वतःला स्त्रीवादी मानतात अशा पुरुषांच्याकडूनही मिळत आलेलं आहे। आणि या सगळ्याचं जे काही एक सादरीकरण म्हणायचं तर हे सादरीकरण 20, 21, 22 डिसेंबर म्हणजे पुढच्याच परवापासून तर हे आम्ही करणार आहोत। आणि ते स्त्रीमुक्ती परिषद, महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद या नावाने यशवंतराव चव्हाण सेंटरला त्या ह्या 3 दिवसां म्हणजे
जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम होणार आहेत त्याच्याशी आपल्याला अवगत करावं म्हणून आम्ही आपल्याला इथे आमंत्रित केलेलं आहे. तर गेले वर्षभर महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम झाले आणि त्याच्यासाठी जी समिती निर्माण केलेली होती ती समिती ही महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद या नावाने या कार्यक्रमांच्या आयोजनापुरती मर्यादित अशी ती समिती असल्यामुळे त्याचं जे कामकाज आहे हे कामकाज सर्व लोकांसमोर जाण्यासाठी प्रसारमाध्यमांची गरज नक्कीच भासते आणि आपल्यासारखे सामाजिक बांधिलकी बांधणारे जे पत्रकार आलेले आहेत त्यांचं मी परिषदेच्या वतीने स्वागत करते आणि इथल्या पुढच्या कार्यक्रमाची सूत्र छायादारांच्या हाती देते. थोडक्यातच आम्ही सांगतोय हे सगळं आम्ही जे काही केलं त्याला एक अतिशय पार्श्वभूमी चांगली पार्श्वभूमी की आम्ही हे लोकशाही पद्धतीने केलं. 11-12 जानेवारीला आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि स्त्रीमुक्ती संघटनेनं पुढाकार घेतला होता. पण त्यांचं कोपरखैराणीला जवळजवळ 40-50 वेगवेगळ्या व्यक्ती आणखी काय संघटना यांची लोक तिथे आलेली होती आणि तिथे हा निर्णय झाला की आपण अशा अशा प्रकारची परिषद या वर्षात अखेरला करूया. आणि त्याच्यामागे 3 कारणं होती. 8 मार्च तर तुम्ही सगळे जाणताच. 8 मार्चला स्त्रियांचा दिवस म्हणून जागतिक दिवस हा युनोने केलेला आहे साजरा, तोही 75 साली. नंतर 75 साली टुवर्ड्स इक्वालिटी म्हणून जो रिपोर्ट तयार झाला तो सुद्धा 8 मार्चला तयार झाला होता आणि तोही 1975 साली. आणि त्यातून स्त्रियांची परिस्थिती अतिशय असमान आहे आणि काहीशी विदारक आहे अशा प्रकारचं चित्र आलेलं होतं. आणि त्याचा परिणाम म्हणून आम्ही काही स्त्रिया त्यावेळेला आम्ही खूप तरुण होतो 50 वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो होतो आणि आम्ही एक मोठी संघर्ष परिषद घेतली होती. आणि मग त्यानंतर अनेक घटना घडलेल्या आहेत त्याचे तुमच्या पुढे फार मोठी आम्ही यादी नाही वाचत. पण एक आणखीन एक महिलाचा आपण हा म्हणतो काय माइलस्टोन तर तो म्हणजे 1980 साल मथुरा रेप केस. तुम्ही सगळेजण यंग आहात त्यामध्ये तुम्हाला कदाचित त्याची कल्पना नसेल पण तिच्यावर जो बलात्कार झाला 72 साली आणि त्याची सगळी हे काय म्हणतो त्याला न्यायालयीन जी प्रक्रिया आहे ती थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोचून 80 साली त्याचा रिपोर्ट आला, त्याचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये ॲक्विटल झालं. ते जे 2 पोलीस ऑफिसर होते ही छोटी 16 वर्षाची मुलगी होती आणि तिच्यावर या पोलिसांनी तिला जमानी करता आत बोलवून तिच्यावरती बलात्कार केला होता. आणि त्याचं त्यांनी जे कारण दिलं होतं ते अतिशय मामूली कारण होतं की ही आदिवासी मुलगी आहे आणि तिला सवय असते अशा प्रकारच्या सेक्शुअल पद्धतीनं जीवन जगण्याची. आणि म्हणून त्यांनी पोलिसांना त्याच्यामधून बाजूला काढलं होतं. त्यामुळे तो अतिशय एक मोठा प्रसंग घडला होता आणि त्यावेळेची सगळीच लॉयर कम्युनिटी सगळे कायदे वगैरे कायदे पंडित यांनी त्या विरुद्ध खूपच मोठा आवाज उठवला होता. तो एक अतिशय आणि संबंध देशभर महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशभर याचे पडसाद उमटले होते वगैरे वगैरे. आणि मग तुम्हाला अनेक कायद्यांची माहिती आमच्याविषयी जर तुम्हाला वेळ असेल तर ईशा शिवूरकर कायदे या आहेत काय स्वतः लॉयर आहेत त्या आणि त्यांची पुस्तिका पण आमच्याकडे आलेली आहे आणि तुम्हाला कोणाला हवं असेल तर आम्ही त्या आणलेल्या आहेत. आम्ही ॲज अ पार्ट ऑफ अवर ही जी काही मोबिलायझेशन आम्ही केलं संबंध महाराष्ट्रभर तर त्याच्यासाठी आम्ही या पुस्तिका पण ऑलमोस्ट 12 पुस्तिका आहेत आणि विविध विषय त्यामध्ये आम्ही घेतलेले आहेत.
आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, आरोग्य, पर्यावरण वगैरे वगैरे. तर आम्ही ज्या काही चळवळी झाल्या, लढे झाले, तर यशस्वी, बरेच यशस्वी झालेले आहेत.